नमस्कार. साम मराठीच्या या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत. मी स्नेहिल. राज्याचं राजकारण आज ढवळून निघालेलं आहे ते सरपंच हत्या प्रकरणानंतर. सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडच्या एकंदरीतच वाढलेल्या दहशतवादाबद्दल बीडचा काबूल होतोय का असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर खरं तर बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला पडलाय. अर्थातच बीड कडे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण आहे वाल्मिक कराड आणि याच वाल्मिक कराडचा बुरखा फाडणाऱ्या तसंच बीडच्या या सगळ्या चिघळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर स्पष्ट रोखठोक बोलणाऱ्या सत्ताधारी आमदार असणारे सुरेश धस आपल्यासोबत आहेत. सुरेश धसजी, आपलं स्वागत. तुम्ही सामच्या या मुलाखतीसाठी म्हणून इथे आलेला आहात त्याबद्दल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बीड जिल्ह्यामधून तुम्ही येताय, इतके टर्म तुम्ही तिथे आमदार होतात, अशी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती का बरं तिथं एवढी ढासळली किंवा इतका कायदा सुव्यवस्थेवर कोणावर विश्वासच कोणाचा राहिला नाही, अशी परिस्थिती नेमकी का झाली? नाही, हे गेल्या 5 वर्षापूर्वी 2019ला देवेंद्रजींनी महाजनादेश यात्रा काढली. महाजनादेश हा त्यांच्या बाजूने लागला. शिवसेना आणि भाजपाला तत्कालीन एकतर्फा कौल लोकांनी दिला होता, परंतु तो महाजनादेश पळवला गेला, म्हणजे चोरीला गेला. मकरंद अनासपुरेंची विहीर चोरीला गेली होती ना कायद्याचं बॉलामध्ये, तसं आमचा महाजनादेश चोरीला गेला. हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेना गेली आणि ते जे सरकार स्थापन झालं त्या सरकारमध्ये धनंजय मुंडे साहेब यांना मंत्रिपद मिळालं आणि ते पालकमंत्रीसुद्धा झाले बीड जिल्ह्याचे. त्यांना वेळ नव्हता का काय नव्हता, ते कोणत्या कामात गुंतलेले होते आम्हाला माहिती नाही, परंतु तिथपासून पुढं मी पाहिलं नंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्रसुद्धा बाजूला गेले आणि संपूर्ण कारभार जो आहे तो वाल्मिक कराडांच्या हातामध्ये गेला. आणि मग तो एकतर्फा मला जे हवं आहे तसं असं. मग आता ते नेमकं धनंजय मुंडे साहेबांचं त्यांचं काय नेमकं बोलणं होतं की बाबा तूच सगळं चालव, मला काय पाहायचं नाही, असं काय बॉन्डिंग होतं का काय आपल्याला काय कळालं नाही. परंतु हे करताना जनतेतून निवडून येताना लोकांच्या फार वेळा पाया पडावं लागतं, लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवावं लागतं. परंतु हे असलं काही न करणारे एक साधारण उपनगराध्यक्ष का नगराध्यक्ष पदापर्यंत गेलेली व्यक्ती आणि त्याच्या हातात सगळंच तुम्ही सोपवलं, तिथपासून हे दादागिरी, गुंडगिरी, हे राख्याचे प्रकार, त्याच्यानंतर वाळूचे प्रकार, हम करे सो कायदा, आम्ही म्हणलं तरच अमक्याचे गुन्हा दाखल करून घ्यायचा वगैरे वगैरे प्रकार परळीमध्ये चालत होते. परळीच्या नंतर हे आता परत मध्ये सरकार ते गेलं, हे सरकार आलं. शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले. या कालावधीमध्ये हे लोक 1 वर्षभर 9 महिने वर्षभर परत शांत झालं. परत ते पॉवरमध्ये आले. पॉवरमध्ये येताना पुन्हा पालकमंत्रीपद आमच्या जिल्ह्याचं त्यांना देण्यात आलं आणि मग पुन्हा जिल्ह्याचा कारभारही गेला, कृषी खातं त्यांच्याकडे गेलं. म्हणजे अक्षरशः मी हे रिपीट वेळा शब्द वापरतोय की स्वतःचं मंत्रिपद, जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे साहेबांनी अक्षरशः भाड्याने वाल्मिक कराड यांच्याकडे दिलं आणि मग वाल्मिक कराड पाहिजे तसं चालवायला लागले आणि मग त्यांची कार्यकक्षा वाढत गेली. अंबाजोगाई, केज आणि हे विंड पॉवरच्या कंपन्या इकडं आल्या. आमच्या पाटोद तालुक्यापर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आलं. एक वेळा बंडगर नावाचा एक अधिकारी त्याला उचलून चालवलं होतं. त्यावेळेस त्यांना फोन केला गेला होता माझ्याकडून की हे जे तुमचं सिस्टम आहे, उचलाउचली, गाडीत घालाघाली, धमक्या द्यायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, हे परळीमध्ये चालवा, आष्टी मतदारसंघात चालू नका. पण दुर्दैवानं असं की आष्टी मतदारसंघाचा मी आमदार नव्हतो. आष्टी मतदारसंघाचे आमदार त्यांच्या पक्षाचे होते, बाळासाहेब आजबे साहेब. ॲक्च्युअल त्यांनी सांगायला पाहिजे होतं, त्यांनी सांगितलं नाही. मग ते म्हणले कुठं आहे तुमचा मतदार. मग या आता हा जो वाल्मिक कराड आहे तो घरगडी होता गोपीनाथ मुंडेंचा असं आमच्या माहितीत आहे आणि तिथून हा बीडचा बॉस कसा होत गेला, कोणाचा याला वरदहस्त होता? याला 100% वरदहस्त हा धनंजय मुंडे साहेबांचाच.
दुसरा कोणाचाही वराधास्त तुम्ही नाही. आतापर्यंत तुम्ही धनंजय मुंडेंचं नाव जाहीर घेत नव्हता, आज तुम्ही धनंजय मुंडेंचं नाव घेऊन म्हणताय की त्यांचाच वरदस्त होता, त्याच्यामुळेच हा वाल्मिक कराड मोठा झाला. मग प्रश्नच येत नाही. धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णा एकाच नाण्याच्या दोन बाजू. शोले पिक्चर मधला कॉइन अमिताभ बच्चनच्या खिशात असतो ना, छापा पडला तर ऐसा करेंगे, काटा पडला की पैसा करेंगे. हे छापा आणि काटा दोन्ही एकच आहे. अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन. आज वाल्मिक कराड गजाआड आहे, धनंजय मुंडेंवर कारवाई झाली पाहिजे, त्यांचा हात असू शकतो. एक मिनिट, मी असा वेग स्टेटमेंट करणार नाही. जोपर्यंत वाल्मिक कराडांची इन्व्हॉल्वमेंट असेल का, तर 99.99% माझं मत आहे की त्यांची इन्व्हॉल्वमेंट असणार आहे त्याच्यामध्ये. कारण याच मस्साजोगचा एक अधिकारी त्या कंपनीचा उचलून नेला गेला होता 2 महिन्यापूर्वी. त्याच्याकडून ते सांगतायत कंपनीवाले, एक्झॅक्ट मला माहीत नाही, मी विचारलं त्यांना, तर 50 लक्ष रुपये त्यांनी दिले होते आणि राहिलेले 1.5 कोटी हे नुकतेच. आणि काय झालं की मंत्री झाले, दोघे बहीण भावंड मंत्री झाले. मग तर आता वाल्मिकांना म्हणले जग जिंकलं. या आविर्भावात ते त्यांना म्हणजे ती राहिलेले 1.5 कोटी रुपये द्या म्हणायला गेले आणि त्यातून हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. त्यामुळं केस फक्त तुम्ही हाणायला मारायलाच होते का, किंवा मग 120B मध्ये बसतील. ते इन्व्हॉल्वमेंट म्हणून ते सरळ सरळ त्याच्यात आरोपी होऊ शकतील ना. पण तुम्ही म्हणताय ना आता की एका नाण्याची दोन बाजू आहेत, परत धनंजय मुंडेंचा वरदहस्त आहे, त्याच्यामुळे ते इतके मोठे झाले. आता शुक्रवार ते सोमवार, शुक्रवारी पहिली घटना घडलेली आहे तिथे मस्साजोगला, आणि सोमवारपर्यंत या कालावधीत जर छोटे आका म्हणजे वाल्मिक अण्णा यांनी मोठ्या आकांना जर काही फोन बिन केले. आका म्हणजे कोण? मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे साहेब. अच्छा, म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे आका म्हणत होता ते धनंजय मुंडे होते. हा मोठे आका. छोटे आका हे वाल्मिक अण्णा. हे आकांनी जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि मोठ्या आकांनी जर आदेशित केलं असेल की असं करा किंवा तसं करा, ते आदेशित करतील असं मला वाटत नाही. पण समजा केलं असेल तर मग मोठे आका सुद्धा अडचणीत येऊ शकतात. परंतु मी आज त्यांच्यावरती तशा प्रकारचं स्टेटमेंट करणार नाही. म्हणजे या प्रकरणामध्ये तुम्हाला वाटत नाही की धनंजय मुंडेंचा? मला नाही वाटत, आज तरी वाटत नाही. अगदी. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता एकंदरीतच हे सगळं प्रकरण बघितलं, धनंजय मुंडे यांचं नाव अनेकांनी घेतलं, जितेंद्र आव्हाड असतील, तुम्ही आता घेतलंय. धनंजय मुंडे यांच्यामुळेच वाल्मिक कराड मोठा झाला? 100% खरंय. खरंय. मग आता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन बाजूला व्हावं असं वाटतं? वाटतं, पण ते होणारच नाही. नैतिकतेची गाठच राहिलेली नाही ना. नैतिकतेची आणि त्यांची गाठ भेट राहिली का गेल्या 5 वर्षामध्ये? त्यांनी खुद के गिरेबान में झाक के देखना चाहिए. ते तसं करणार नाहीत आणि मी तसं काय मागणी करणार नाही. आणि ते त्यांना मंत्रिपदावर ठेवायचं का नाही हा सर्वस्वी अधिकार कोणाचा आहे? अजितदादाचा. मग अजितदादा त्याच्या बाबतीत निर्णय घेतील. पण सरकार तुमचं आहे ना, तुमच्या सरकारवर सरकार आमचं आहे. आमचे मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये सगळ्या बाबतीत पॉझिटिव्हली आहे. कोणाच्या बाजूने आहेत? संतोष देशमुखच्या बाजूने. आमचे मुख्यमंत्री तुम्हाला एवढं तरी वाटतंय का त्यांच्या बाजूने आहेत? नाही आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या स्टेप्स घ्यायला पाहिजे तेवढ्या क्विक स्टेप्स या प्रकरणामध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा आमचे मुख्यमंत्री कोणीही निगेटिव्हमध्ये नाहीत, आम्ही पॉझिटिव्हमध्ये आहोत. निगेटिव्हमध्ये चालले ते अजितदादांची पार्टी चालली. अगदी. पण कसं आहे की सत्ताधारी पक्षाचा आमदार आरोप करतोय, धनंजय मुंडेंचं तुम्ही नाव घेताय, जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, तुमच्या सरकारमध्ये ते आहेत, आणि तुम्ही फडणवीसांकडे किंवा तुमच्या सरकारचं नाव खराब होत आहे हे समजून तुम्ही फडणवीसांकडे अशी मागणी करायला काय हरकत आहे? तुम्ही नाही, मी नाही मागणी करणार ना. माझ्या पक्षाचे ते नाही आहेत. पक्ष त्यांचा वेगळा आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे घड्याळ चिन्हावाला, तो त्यांचा पक्ष आहे. आम्ही स्पष्टपणे आमच्या फॉरमवरती पक्षांतर्गत काय बोलायचं ते माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू ना. बोललो ते आम्ही जे काय बोलायचं ते आम्ही बोललो, आणखीही बोलू. परंतु आम्ही काय अजितदादांना जाऊन सांगू शकत नाहीत. आमच्या जिल्ह्यातले प्रकाशदादा सोळंके आहेत,
इकडे त्यांचे दुसरे विजयसिंह पंडित आमदार निवडून आलेले ते सांगू शकतील, किंवा संजय बनसोडे आहेत ते लातूरमध्ये आले, एक मंत्री आता बाबासाहेब पाटील झाले ते निवडून आले, ते सांगू शकतील. आम्ही कसं सांगणार? आम्ही त्यांना नाही सांगणार. अजितदादांना आम्ही सांगणार नाही. हां, आम्ही एक मात्र करू की अजितदादांनी म्हणजे एक क्रमांक 1चं तर पालकमंत्रीपद आम्हाला फडणवीसांचं हवंय, आणि नसेल तर मग अजितदादांचं. अगदी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्हाला आता तुमच्या बीडमध्ये दोन्ही भाऊ बहीण मंत्री झालेले आहेत, बरोबर? आनंद आहे, आनंद आहे. आनंद. पण आता हे सगळं प्रकार नाही, दोन्ही भाऊ बहीण होण्याला वेगवेगळी कारणं आहेत. पंकजा ताई ह्या ज्या मंत्री झालेल्या आहेत त्या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत, आणि भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये उभी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी फार खस्ता खाल्लेला आहे. म्हणजे त्यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे ते त्यांची जी या पक्षाची असलेली बांधिलकी आहे, या पक्षाच्या बाबतीमध्ये असलेलं त्यांचं योगदान आहे म्हणून मिळाली. आता ती धनंजय मुंडे साहेबांची जे मिळाली ते त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. बहीण भाऊ असले तरी दोन वेगळ्या पक्षात आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाली म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही. फक्त एक आहे की तुम्ही मंत्री राहा, आणखी अजून वर जा बाबा, पण माणसं मारता काय इतक्या बेकार पद्धतीने? 300-350 ठोके देता, 4-4 तास माणसाला मारता, आणि माणूस मारल्याच्या नंतर सांगत हे इथं आणून फेकलेला आहे. ही कुठली पद्धत आहे? पण तुम्हीच तर म्हणताय की त्यांचा मला प्रत्यक्ष असा रोल वाटत नाहीये. धनंजय मुंडेंचा रोल जो आहे तो प्रत्यक्ष आहे असं मी आज म्हणणार नाही ना, मला वाटत नाही. का त्यांच्या मागे लागलात तुम्ही? आम्ही कुठं मागे लागलो त्यांच्या? तुम्ही मोठे आम्ही मोठे, एक मिनिट ऐका, मागे लागलेलो नाहीत. आम्ही ते जे वागतायत ते दाखवतोय. तुम्ही काय वागायला लागलेत? तुम्ही होतात कोण, झालात काय, आणि उद्या होणारच कोण, याचं थोडंसं तारतम्य काहीतरी बाळगलं पाहिजे ना. तुम्हाला संधी मिळाली, 2019ला तुम्ही आमदार झाला. आम्ही 99चे आमदार आहेत, 99ला आमदार झालो. आमदारकीमध्ये सुद्धा 3 टर्म तसं पाहिलं तर 4 टर्म त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत. वाल्मिक कराडच्या व्यतिरिक्त धनंजय मुंडेंचं वागणं काय खटकतंय सुरेश दसांना? ते काय काय खटकतंय ते आज नाही मी सांगणार. जर ते कुठं बोलायला लागले माझ्यावरती तर मग सांगेल काय काय खटकतं, मग आणखी बरंच काही सांगेल. आत्ता मी नाही सांगणार इतक्या लवकर. अगदी. पण आता हे सगळं प्रकरण आपण बघितलं, या प्रकरणामध्ये मराठा आक्रोश मोर्चा यांनी मोर्चे काढले. अर्थातच जो सरपंचांची जी हत्या झाली ती निंदनीयच आहे, त्याच्याबद्दल कधीच समर्थन कोणीही करू शकत नाही. आक्रोश मोर्चा निघणं आणि कठोरातली कठोर कारवाई होणं हे एक मिनिट, तुम्ही बीडचा मराठा आक्रोश मोर्चा म्हणताय का? बीडचा मोर्चा हेच घोटाळा सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचा होता. आणि काय आहे की आमचा दुर्दैवानं संतोष जो गेला तो आमचा मराठा समाजाचा होता. मग आता मराठा समाजाचा म्हणून नाही, उद्या संतोषच्या जागेवर एखादा वंजारी असता तरी बी आम्ही असाच आवाज उठवला असता. जर तो कैकाडी असता तरी बी आवाज उठवला असता. आणि समाज मन हळहळ असता ना, कोणत्याही जातीचा आणि पातीचा माणूस द्या, संतोष देशमुख मराठा समाजाचा म्हणून मराठा आक्रोश मोर्चा नाही निघालेला. तुम्ही चुकीचं हे करू नका. हा आक्रोश निघालेला आहे, याच्यात सर्व पक्षीय लोक होते. माझा प्रश्न असा आहे की या प्रकरणामुळे मराठा आक्रोश मोर्चा निघाला. अर्थातच मोर्चा निघणं हे स्वाभाविक होतं. आणि मराठा आक्रोश मोर्चा नाही, सर्व समाज आक्रोश मोर्चा निघाला. त्यात मराठा समाज जातीय कुठेतरी तेढ निर्माण होतोय का? जातीय तेढ निर्माण कुणी केली? यांनीच जास्त. माग जे आंदोलन चालू होतं जरांगे पाटलांचं, त्या आंदोलनाच्या वेळेस फक्त नाही, पालकमंत्री कोण होतं बीडचं? धनंजय मुंडे. मला नाही माहिती. साधं अर्ज जरी दिला, तुम्ही का त्यांचं नाव थेट घेत नाही? नाही, पालकमंत्री तुम्हाला आठवत असतील ना. मला कधी कधी संजय सिंगाने यासारखं होतं गजनीच्या, म्हणून सारखं सारखं कशाला नाव घ्यायचं? तुम्ही नाव घ्या. पोरासोरांनी फक्त अर्ज जरी दिला कशाचा, पोलिसांना बोलवलं, आम्हाला रस्ता रोकोचा आदेश आहे, आम्ही रस्ता रोको केला, नुसतं निवेदन द्यायचं, फोटो काढायचे, निघून गेले.
तरी 100 150 पोरांवर गुन्हे दाखल केल्यावर तेढ निर्माण नाही व्हायची तर काय होईल? लोकसभेला आमचा जो पराभव झाला त्याचं कारण काय? त्याला हे कारण म्हणजे हेच कारण आहेत ना की तुम्ही 100 पोरांवर, अरे त्या लेकरांचं उद्याच्याला शिक्षण व्हायचे, कुणी नोकरी लागायचे, त्यांचे रेकॉर्ड खराब करून टाकले तुम्ही. अच्छा. ते नंदकुमार ठाकूर नावाचे SP होते. मी त्यांना एका प्रकरणात मी त्यांना तोंडावर म्हणलो होतो, अरे तुम्ही SP आहेत का पांडू हवालदार आहेत, असं मी बोललो होतो त्यांना, तोंडावर बोललो होतो. पांडू हवालदारासारखे, आणि आज सगळे पांडू हवालदार आणायचे आणि आमच्या बीड जिल्ह्यात आणून ठेवायचे. मग ह्यांनी आकाने सांगायचं आणि पांडू हवालदारांनी वागायचं, असं म्हणल्यावर कसं जमालो? पण ह्याच्यामुळे तुमच्या पक्षाचं तुमचं नुकसान होत आहे. झालं ना आमचं नुकसान. पाच एक मिनिट ऐका, 5 जागा होत्या आमच्या भाजपच्या, एकच जागा वेगळी होती 2014ला. 5 आमचे आमदार होते, आता आम्ही 2 आमदारावर आलो. त्यात एक मी आलो भाजप म्हणून, एक आले ते पंकजाताई भाजपचा उमेदवार नमिता मुंदडा, आणि मी भाजपचा म्हणून आलो. 2 झाले. मी तेच मी 2च ह्याच्यावर आलो. हे तुमच्या पक्षापर्यंत तुम्ही हे पोहोचवणार का? आज तुम्ही फडणवीसांची पण भेट घेण्यासाठी जाणार होतात. नाही, आज भेट घेतली मी साहेबांची. मी फक्त त्यांचा आभार मानलं की हे आका जे अटक झाले, छोटे आका, ते अटक झाले, सरेंडर झाले. ते काय तसे सरेंडर नाही झालेले. अगदी पोलीस त्यांच्या इथपर्यंत गेली होती. मग आता इथपर्यंत गेल्यावर उचलून नेऊन आत घालण्यापेक्षा आपलं जाऊन सरेंडर व्हा, व्हॉट्सअप फेसबुकवर टाका आणि आपलं आपण चला, असं म्हणून ते कदाचित आले असते. तुमच्या मनातली ही जी भावना आहे, बीडमध्ये पक्ष वाढलेला दहशतवाद, थेट काबूल सारखा दहशतवाद तुम्ही म्हणाला. हा, बरोबर आहे. अगदी. मग हे काबूलपेक्षा कोण ISIS वाले तरी डोळे बांधून त्याचं हे काढतात. ते चित्र पाहिलं ISISचं, तालिबान्यांचं पाहिलं. पण मी तुम्हाला हाच विचारतो, ऐका ना, हे कोणतं कृत्य आहे? संतोष देशमुखला मारलेलं कृत्य किती भयानक आहे. तुम्ही पाहिलंय का? त्याची डेड बॉडी पाहिली का? पाठीमागचा पार्ट बघा, पुढचा पार्ट बघा. हे तुम्ही आज फडणवीसांना सांगितलं का? गृहमंत्री आहेत ना. कोणाला? मी हाऊस मध्ये सांगितलं ना. आज जी भेट झाली त्या भेटी नाही, आजच्या भेटीमध्ये मी फक्त साहेब तुम्ही घेतलेल्या स्टेप्समुळे हे लोक सरेंडर झाले, त्याच्याबद्दल तुमचे आभार. आणि त्यांनी काय शब्द वापरला होता, आजही मला वाटतं आता एक स्टेटमेंट आले त्यांचं, मी कोणालाही सोडणार नाही आणि फाशीपर्यंत आम्ही हे जाणार. असं खरं तर झालंच पाहिजे. नाही, परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे असं करायला. एखाद्या कोणाही गरीबाचं, ते किती गरीब जातीचा असो, कोणता असो, जात पात धर्म हे सोडून द्यावं बाजूला. तुम्ही किती गरीबाचं झालं तरी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. अगदी. एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही काल परवा एक वक्तव्य जे केलं त्याच्यावरून तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, आणि तुम्हाला माहिती आहे की प्राजक्ता माळेंनी पण म्हटलं की दादा तुम्ही दिलगिरी व्यक्त केली तर मी हा प्रश्न म्हणजे आता ह्याच्या पुढे मी काय जाणार नाहीये. पण तुम्ही इथे म्हटलं होतं की इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे हे फक्त परळीमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. कोणताही वरिष्ठ नेता यायचं म्हणलं की इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये असं इव्हेंट दाखवायचं, असं इव्हेंट दाखवायचं, हे काय हेच त्याचे करते करविते वाल्मिकांना. म्हणजे प्रत्यक्ष कामापेक्षा इव्हेंट मॅनेजमेंटवर 10 पट खर्च नाही तर 100 पट. जे कोणी नेता यायचं असेल, अजितदादा यायचं असेल तर अजितदादालाच अजितदादाचा फोटो असा बघावा लागेल, इतका उंच लावायचा. आता एवढ्या उंच फोटो लावून काय होतं? पण ते काय, हे वरिष्ठ मंडळीत सुद्धा ते लय पटतो. अरे क्या मेरा फोटो है, क्या ऐसा है वैसा है, आणि न्यायचे तिथं दाखवायचं, हम कैसे करेंगे. ते बोरनाळे आणायचे, फुलं असे उधळायचे त्या ह्याच्यातून, प्रेशर पंपातून. हे इव्हेंट असला भारी इव्हेंट करायचं की वाह धनंजय फारच सुंदर कार्यक्रम झाला, वरिष्ठांनी म्हणायचं. अरे पण ते इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जनता आहे का नाही नीटनाटकी, लोक काय आहेत, हे वागत आहेत काय. साधी तंबाखू गायछाप तंबाखूची पुडीची एजन्सी सुद्धा कोणत्या गरीबाकडे राहिली नाही. सगळ्याच्या सगळ्या एजन्सीज वाल्मिकांना की जय झाले. मला तुमच्याकडे आज बघून तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय.
नाही अस्वस्थ तुम्ही- नाही नाही, मी. नाही, तुम्ही बीड जिल्ह्याच्या प्रती तुमचं खूप प्रेम आहे जिल्ह्यावर, तुम्ही इतक्या वर्ष तिथे आमदार राहिलेले आहात. तुमची अस्वस्थता मी कसं म्हणतोय की नाही तुम्ही मी अस्वस्थ तीन दिसताय? मी हे बघा मी 3 जिल्ह्याचा आमदार राहिलो. हा हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळं आणि पंकजाताईमुळं त्यांनी त्यावेळी मंत्री होते, त्यांनी मला त्यावेळी सहकार्य केलं आणि फडणवीस साहेब उभा राहा म्हणले, कारण ती जागा जी आहे ते मुंडे साहेबापासून जी लढवायचो ते आमचं उमेदवार पडलेला नव्हता, डिपॉझिट जप्त झालेला होता. आज तुमच्या बोलण्यातून किंवा या प्रकरणामध्ये जेव्हापासून तुम्ही बोलताय, अगदी पोटतिडकीनं तुम्ही बोलताय, बोलतो ना. बीडच्या दहशतवादावर तुम्ही बोलताय, होय. ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर बोलताय, एकदम अस्वस्थ दिसता तुम्ही. हे पण मित्र पक्ष आहे तुमचा राष्ट्रवादी, अजित पवार, धनंजय मुंडे त्या मित्र पक्षाचे मंत्री झालेले आहेत, आमदार आहेत. कुठेतरी युती टिकवायची आहे म्हणून ते असं हे वाक्य फार मोठं होईल खरं तर. तोंड दाबून बुक्यांचा मार असं म्हणतो ना आपण, की आता मला बोलताही येत नव्हतं इतक्या वर्षापासून आणि आत्ता बाबा हे फार डोक्यावर बुजड झालेलं आहे म्हणून तुम्हाला आता इथं नाही हे बघा, आम्ही आमचं ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आमचं माणूस गेलेलं आहे, आमचं लेकरू गेलेलं बरोबर. आहे ते. आणि गेलेलं मी काय म्हणतो, तुम्ही गोळी घालून मारला असतं तरी काय म्हणलो नसतो, किंवा टायर खाली घातला असता तरी म्हणलो नसतो. पण तुम्ही मारलं इतके. अगदी माणुसकीला लाजिरवाणी घटना आहे ती. इतकं हे काय, व्हॉट इज दिस पद्धत काय? ही पद्धत नाही माणसं मारायची, फार चुकीची पद्धत आहे. ह्या पद्धतीमुळं हे सटकलेलं आहे, बाकी काही नाही. आणि मग काय करायचं राजकारणानं, कशाचे आमदारकी, कशाचं काय, कुठला पालकमंत्री आणता आणि कुठलं काय आणतं, कशाला पाहिजे? आमचं माणूसच इतक्या बेकार पद, आणि का दोष काय त्याचा? फक्त एका दलित समाजाच्या लेकराची जीव वाचवायला गेला म्हणून त्याला मारू नका बाबा, तुम्ही थोडं थांबा, एवढं म्हणलं म्हणून जर ह्या पद्धतीने 4 तास त्याला 6 माणसं मारता, बदा बदा बदा, पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात वाटता आणि त्याचे व्हिडिओ कॉल करता, बघा ह्याला आम्ही कसे मारतो. अरे जो व्हिडिओ कॉल बघणारा असेल तो तरी माणूस आहे का? तो माणूस म्हणून जगण्याची ह्यांना हे नाही. माझं तर म्हणणं हे जेलात गेले ना, यांची राख बाहेर आली पाहिजे. ही 6, 7 काय आणि 8वा झाला तर, आणि अजून कोणी लांबले तर लांबणार आहेत ह्याच्यात. अजून अलीकडे सुद्धा गाड्या आडवाडीला काहीतरी नेकनूरच्या इकडे काही लोक होत, त्यांचा बी नंबर लागणार आहे ह्याच्यामध्ये. हो, आरोपी वाढणार आहेत. अगदी फारच या प्रकाराचं जितकी निंदा करू तितकी कमी, इतका हा किळसवाना प्रकार होता. आणि आपण बघितलं की तुम्हाला देखील या सगळ्या प्रकरणाचा तुम्ही पाठपुरावा गेल्या अनेक दिवसांपासून करताय. फार जड झालेलं आहे सुरेश धस यांना बोलताना देखील. परंतु सर, ही घटना झाली, यापुढे अशी घटना होऊ नये यासाठी देखील तसेच निर्बंध असणं, तसा एक जरब असणं, तितकं स्ट्रिक्ट वातावरण असणं फार गरजेचं आहे. हो, मग त्यासाठी आम्ही मागणी केली मुख्यमंत्री महोदयांकडं की डायरेक्ट SP द्या. त्यांनी एका झटक्यास SP एका दिवसात बदलला. पहिले जे बारगळ होते ना, अविनाश बारगळ, ते लगेच पोलिसांनी कुठेतरी पोलिसांनी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी कर्मचारी नाही आहेत. बिंदू नामावलीला तिलांजली मिळालेली आहे. त्याचा विपरीत परिणाम बीड जिल्ह्याच्या प्रशासनावर व्हायला लागला. आणि हीच मागणी आम्ही आता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. बिंदू नामावली सगळी तपासायची, चेक करायची, कमिशनर ऑफिसने त्याला यस करायचं आणि त्या बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी कर्मचारी ठेवायचे. अतिरिक्त कोणी एखाद्या घटकाचे जर कर्मचारी असतील तर ते सगळे बाकीच्या जिल्ह्यामध्ये पाठवायचे, आमच्या जिल्ह्यामध्ये ठेवायचे नाही. आणि बाकीचे मग तो ST असेल, SCच्या जागेवर आला असेल, तो VJNTच्या अदर ABCD मधला असेल तिथे, किंवा तो मायक्रो OBCच्या जागेवर आला असेल आणि ओपनच्या जागेवर आला असेल, तर ते सगळेच्या सगळे लोक बाहेर पाठवणं हे फार गरजेचं आहे. अन्यथा एक संतोष देशमुख झालाय, असे 10 संतोष देशमुख तुम्हाला पुढं पाहायला मिळतील. कारण हे पोलिसांमध्ये सुद्धा काही लोक पूर्णपणे त्यांचे समर्थक असल्यासारखे वागतात. हे मागं करुणा मुंडे त्यांचे ज्या पत्नी आहे त्यांच्या गाडीत पिस्तूल नाही का ठेवला, ते दिसतोय ना उघड उघड. ह्या महायुतीच्या काळात मवियाच्या काळात गोंडस नाव होतं ना आपलं, मवियाच्या काळात
ते असं तुम्ही पाहिलं का ते? आणि मागून एक साडी नेसलेला माणूस बंदूक ठेवतोय, क्लिअर कट. ते बंदूक ठेवणाऱ्याचं नाव बी मला कळालंय, आणि तो वैशिष्ट्य आहे, तो पोलीसमध्ये नोकरी करतोय आत्ता, LCB मध्ये. त्याचं नाव मला काल कळालं, LCB मध्ये. आता असले जर कामं करणारे पोलीस असतील बीड जिल्ह्याच्या पोलिसांना, मग संतोष देशमुख का होणार नाही? पोलीस दलामध्ये असे लोक असतील का, असू शकतात का? ते सत्यमेव जयते, खल निग्रहाणारे सदरक्षणाय, काय आहे ना, त्याच्याऐवजी खल म्हणजे अमरीशपुरीचेच मावस भाऊ झाले नाही सगळे. पण यांना सुधारण्याचं फार मोठं काम देवेंद्र फडणवीसांकडे आहे. फडणवीसांची जबाबदारी खूप आहे, मोठी जबाबदारी. म्हणून तर आम्ही म्हणतो जिल्ह्याची जबाबदारी घ्या. अगदी आम्ही म्हणतोय साहेबांना, साहेब नक्षलाईट पेक्षा ग्रामीण नक्षलाईट आणि शहरी नक्षलाईट हे मोडून कोणी काढलं? देवेंद्र फडणवीसांनीच मोडून काढलं ना. एका दिवशी 26 लोकांना कंठस्नान घातलं. या राज्यातलं, ते मागच्या वेळेस मुख्यमंत्री असताना या राज्यातलं शहरी नक्षलाईट कोणी संपवलं खरं? तर साहेबांनी संपवलं. तर आमचं म्हणणं असं आहे की हे असे साडीचा वेश परिधान करून करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवणारे पोलीस जर आमच्या पोलीस दलामध्ये असतील तर मग बीडचं काय होणार आहे? नक्कीच. खरं काबुलिस्तान नाही व्हायचं तर काय होईल? अगदी चिंताजनक परिस्थिती आहे. एक माझा अगदी जाता प्रश्न आहे तुम्हाला, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, आमदार म्हणून मी हा प्रश्न विचारतच नाही, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी प्रश्न विचारतोय की राज्यभरातला शेतकरी चिंताग्रस्त आहे पीक विमा घोटाळ्यामुळे. यस, तोही मीच मांडलाय सभागृहात. म्हणूनच मला तुम्हाला प्रश्न विचारावा. नाही, काय त्याच्यामध्ये बाळासाहेब इनकर, ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड AIC, जिल्हा प्रतिनिधी बीड, हा व्यक्ती आमच्या इकडे आला. यांचं आणि हे जे आका आहेत आज सरेंडर झालेले, ह्या आकांचं शिवीगाळ झाली, बोलाचाली झाली. नंतर पुन्हा त्यांच्या गुप्त बैठका झाल्या. मला आता एक 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 माहिती. मग आकांच्या त्यांच्या बैठका झाल्या, आणि कदाचित मला वाटतं आका बरोबर मोठ्या आकाची बी बैठक झाली असेल, आणि तिथून पुढे हा प्रकार सुरू झाला. आता 2023च्या विम्याचा विचार केला, एक 3-4 जिल्ह्यातलं क्षेत्र सांगतो मी. 10,000 हेक्टर क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये फक्त परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जिल्ह्यात विमा भरला, पूर्ण जिल्ह्यात. CSA सेंटर 22, त्यातले 21 परळी तालुक्यातले आणि 1 आष्टी तालुक्यातले. तर मी तर काल परवा माझ्याकडे ते लोक आले, तर मी म्हणलं त्याच्यावर बी गुन्हा दाखल करून टाका. एक व्यक्ती, एकाच माणसाने भरला. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टरवरती परळी तालुक्यातल्या लोकांनी विमा भरला. आणि 40,000 हेक्टरवरती परभणी जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या लोकांनी विमा भरला. 40,000 म्हणजे 40,000, 10,000 आणि 3,000 किती झाले? 63,000. जालन्यामध्ये मी विचारलं, जालन्यात काय म्हणलं, तर जालन्यामध्ये सुद्धा मला सांगण्यात आलं की जवळपास 20,000 हेक्टरवरती जालन्यामध्ये सुद्धा पीक विमा भरला. कुणी भरला? परळीच्या लोकांनी. मग आता ही संघटित गुन्हेगारी नाही का? याच्यामध्ये पण छोटा आका, मोठा आका. पीक विम्यामध्ये हा परळी पॅटर्न जो आहे, नाविन्यपूर्ण योजना आहे ना ही, नाविन्यपूर्ण. आता तुमचं हे जे आहे याचा 7/12 प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर काहीतरी असेल ना, एखाद्या वेळेस तुम्ही जपून राहा. तुमचा हा जो साम टीव्हीचा सेट आहे ना, याच्यावरती बी विमा भरतील, याच्यावर विमा भरतील आणि ते बी उचलून घेऊन जातील. पण इतकं, आता माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे आणि त्याचं तुम्ही एक वाक्यात स्पष्ट उत्तर द्यावं अशी माझी फार इच्छा आहे. आकाचे कारनामे इतके आहेत जे तुम्हीच आता उघड करताय. अजून नाही आहेत, अजून कारनामे माझ्याकडे यायचे आणि ते आले तरी मी तपासून घेऊन त्याची सत्यता आहे का हे पाहूनच मी बोलणार आहे. कारण हे लोक माझ्या विरोधात उद्या
आमची बदनामी केली म्हणून कोर्टात बी जाऊ शकतात. हां हां आमची बदनामी नाही, केली म्हणून माझा प्रश्न आहे ना की आता इतक्या आकाचे जर कधी कारनामे आहेत तुम्ही म्हणताय, मी स्पष्ट नाव घेतो धनंजय मुंडे, बडे आका. हा बडे आका म्हणून धनंजय मुंडेंचे मी बडे आकांवरती अजून मी संशय व्यक्त करतोय. मी त्यांचं नाव नाही घेत. नाही, पण संशय आला तर त्याची निष्पक्ष नाही, नाही, चौकशी व्हावी. आम्ही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली ना सखोल चौकशी. हां मी आता मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे ना उद्याच्याला. साहेब काय म्हणलेत की महसूल, कृषी, त्याच्यानंतर होम आणि मंत्रिपदावर बसलेल्या माणसाची चौकशी कशी होऊ शकते जर कधी तुमचा आरोप थेट त्यांच्यावर नाही 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 त्यांच्यावर मी आत्ताच कुठं आरोप करतोय. हा जो मी नाव सांगितलं ना ह्या व्यक्तीची, ह्या व्यक्तीचं आणि याची चौकशी करावी ना. अगदी मी खोटं कुठं बोलतो. अगदी मी एकदम शेवटचा प्रश्न एका हा वाक्यात जो तुम्ही उत्तर द्या. बाळासाहेब इनकर आणि यांच्या आणि आकाच्या, छोट्या आकाच्या आणि मोठ्या आकाच्या कुठं बैठका झालेल्या आहेत का याची चौकशी करावी, सखोल चौकशी करावी. आणि हे सगळेच लोक असे एकाच तालुक्यातले लोक इकडं 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 विमा भरतायत म्हणल्यावर गाव तलावर विमा भरला, गायरान खूप जमिनीवर मोठा घोटाळा आहे, याच्यावर कारवाई होणं गरजेचं प्रचंड आहे. क्रोर मध्ये 1000 crore मधला घोटाळा आहे. अगदी आणि याच्यामध्ये 2019 पर्यंत 2020 पर्यंत मागे जावं लागेल. अगदी अगदी तुम्ही इतक्या सगळ्या या प्रकरणावर सखोल बोलताय, परंतु तुम्ही माझा प्रश्न असा आहे की तुम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करायला का मागे? नाही मी आता करणारच नाही ना. मागणी करून राजीनामा थोडीच देणार आहे कोणी. आता लाल बहादूर शास्त्री राहिलंय का कोणी या देशात? लाल बहादूर शास्त्रींनी दिला होता. अगदी म्हणजे वेळ प्रसंग आल्यावर तुम्ही मागणी करू शकता. आत्ता नाही. आता त्यांची इन्व्हॉल्वमेंट जर त्या पीक विमा घोटाळ्यात दिसली आणि मग त्याच्यानंतर करेल. अगदी तर सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर आपण बघितलं की शेवटपर्यंत अगदी पाठपुरावा केला. वाल्मिक कराड जोपर्यंत जेलच्या आत जात नाहीत तोपर्यंत त्यांनी पाठपुरावा केलेला आणि पुढे देखील ते करतील आणि यामध्ये ज्यांची ज्यांची नावं येतील त्यांच्या विरोधात देखील तीच भूमिका घेऊन उभे राहतील अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये.